आपण आज पानगाव मध्ये कुलकर्णी साहेबाचं गाव आहे, शेती आहे. सर हे पूर्ण प्लॉट किती आपला? पूर्ण प्लॉट 7 एकर. 7 एकर आहे. सोयाबीनचा सोयाबीन सगळी जमीन तुम्हाला किती आहे? 18 एकर. 18 एकर आहे. तर या ठिकाणी 7 एकर सोयाबीन आहे. ही व्हरायटी आहे 753. KDS 753 आहे. आणि हे कोणती आहे सर? ही आहे 1188. 1188 आहे ना. तर या व्हरायटीला आज 99 दिवस झाले. तर आज 19 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळं 100 दिवस, उद्याला 100 दिवस होतात. आता जवळजवळ काढा आली व्हरायटी आणि ह्याला एक 10-15 बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा आहेत त्याला. पूर्ण शेंड्यापर्यंत शेंगा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं सरांचं स्वागत आहे. यावर्षी पहिली वेळेस त्यांनी ग्रीन प्लॅन्ट कंपनीच्या ऑर्गॅनिक खतं बीज प्रक्रियापासून हार्वेस्टिंगपर्यंत कीटकनाशक असतील किंवा बुरशीनाशक असतील किंवा टॉनिक असतील, हे जे काही ग्रो ब्लूम नायट्रोकिंग सगळे कॅननी 5-5 लिटरचे घेतले. तर आणि त्याच्यामध्ये स्टिकर टाकून प्रीमियमचा वापर जमिनीवर केलेला आहे. भूमिपावरचा वापर केलेला आहे. कापसाला प्रोडक्ट वापरले. कापूस किती सर आपला? 5.5 एकर. 5.5 एकर कापूस आहे. आता यावर्षी 1 महिनाभर सूर्यप्रकाश नसल्यामुळं प्रत्येकाचेच कापस किंवा पिकं कुचबरलं तरी पण दुसऱ्यापेक्षा आपला कापूस चांगला आहे ना सर. तर या ठिकाणी जर बोलायचं म्हणलं तर शेंगाची संख्या भरपूर आहे, साईज चांगली आहे. तर सुरुवातीला ग्रो ब्लूम नायट्रोकिंगचा स्प्रे झाला. किती स्प्रे झाले सर आपले? 3 स्प्रे झाले. 3 स्प्रे झाले. ग्रो आणि नायट्रोचे 2 झाले आणि ग्रो आणि ब्लूमचा 1 झाला. 1 झाला. नायट्रो आणि ब्लूम. नायट्रो ब्लूमचा म्हणजे फुल अवस्थेमध्ये 1 झाला. 1 झाला आणि वाढीसाठी 2 झाले. 2 झाले. बरं, मग फरक सर? फरक काय आता गेल्या वर्षीपेक्षा? आता गेल्या वर्षी तुमचं 100% केमिकल होतं आणि यावर्षी 100% ऑर्गॅनिक आहे ग्रीन प्लॅन्ट कंपनीचे. तर काय फरक मग? आता फरक काढल्यावर कळल. गेल्या वर्षी आम्हाला हे 1188 ला 16 क्विंटल उतार आलता एका बॅगला. बरोबर. आणि यावर्षी आता काय होते बघू. बरोबर. तर समाधानी येत आलेले शेंगा. चांगलं आहे ना. बरोबर.